आपण बनवणार आहोत इथं सुका चणा मसाला। तर यासाठी इथं रात्रभर मी 1 वाटी चणा म्हणजे काळा चणा भिजवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, थोडंसं तेल आणि चणा भिजेल इतपतच पाणी घालून आपल्याला कुकरमध्ये ठेवून 5 ते 6 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि हा चणा फुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। हा चणा खायला खूप छान लागतो। तुम्ही पावासोबत खाऊ शकता, तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा असाच हा चणा कांदा आणि कोथिंबीर टाकून सुद्धा खाऊ शकता। इथं आता आपण चणा कुकरला 5 ते 6 शिट्ट्या लावून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता चणा किती छान शिजला आहे। बोटाने असं दाबून बघितलं तर हा चणा अगदी छान मऊसूत शिजलेला आहे। इतपतच आपल्याला हा चणा शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण गाळ करायचं नाही। आता चण्यासाठी मी इथं एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य मी धुवून चिरून घेतलेलं आहे। चला तर आता चणा आपण सुका चणा बनवूया। तर आता इथं मी कढईमध्ये 1-2 पळी तेल घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण काय काय मसाले टाकणार आहे ते मी सांगणारच आहे। इथं मी 2 छोट्या लवंगा, छोटं दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। खडा मसाला आपल्याला आता जास्त प्रमाणात टाकायचा नाही आहे, आपण थोडाच खडा मसाला टाकायचा आहे। आता इथं फोडणीसाठी मी थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे टाकून आता आपण हे थोडंसं तडतडू दिलं की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण इथं चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। जास्त कच्चा किंवा जास्त असा कांदा भाजून नाही घ्यायचा आहे। छान असा मऊसूत होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। कांदा छान परतला की याच्यामध्ये आपण थोडी आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची। आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे चण्याला एक छान चव येते। आलं लसूण तुम्ही कोणत्याही भाजीत जरी वापरलं तरी भाजीला छान चव येते। तुम्ही पाहू शकताय कांद्याला जास्त लालसर रंग आणायचा नाही आहे। आता इथं आपला कांदा छान परतला की आपण याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटो ही आपल्याला छान एकदम मऊसूत असा परतून घ्यायचा आहे, कच्चा नाही राहिला पाहिजे। टोमॅटो ही आपला छान असा मऊ एकदम शिजला गेला पाहिजे। आता इथं आपण चण्यामध्ये टाकण्यासाठी मसाला घेतला आहे। घरचं तिखट आहे, तांबडं तिखट म्हणजे चटणी, थोडीशी हळद, गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी। कसुरी मेथीमुळेच आपल्या चण्याला खूप छान टेस्ट येणार आहे। हे बेसिक मसालेच आहेत, आपण जास्त काही घालत नाही। आपल्या ज्या भाज्या असतात त्या नेहमीच जास्त मसालेदार नसतात। आता इथं मी सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे, सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा आणि नवीन नवीन पदार्थ शिकण्यासाठी मला तुमची प्रतिक्रिया मोलाची ठरेल। इथं आपण आता चण्याचं थोडं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेऊया थोडा। माझं चॅनल मी नवीनच चालू केलं त्याच्यामुळे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक तर नक्कीच करा. चण्याची ही साधी सोपी आणि सिंपल भाजी खूप छान लागते खायला. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा पावासोबत खाल्ला तर खूपच छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आहे. आता याला आपण एक 5 मिनटं झाकून शिजू द्यायचं. आता इथं आपली तयार झाली